हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 6 आणि ओवी क्रमांक 214 ही मागच्या सत्रामध्ये आपण समारोप करताना विचारात घेतली होती. त्या ओवीला आता पुन्हा एकदा त्याचं मी वाचन करतो, अर्थही वाचतो आणि पुढे अत्यंत एका महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळणार आहोत. जो मूळ बंधे कोंडला अपानू माघवता मुरडला, तो सवेची वरी साकडला धरी फुगो. श्वास आत घेत असताना वरून खाली नाकाच्या घशाकडील छिद्रापासून मुलाधार चक्राच्या दिशेने जाणारा व संवेदनेद्वारे जाणवणारा प्राणशक्तीचा प्रवाह जो मूढबंधाने कोंडलेला असतो, तो शक्तिरूप अपान ऊर्ध्वगतीने माघारी फिरून जालंधर बंधामुळे वर अडकल्यामुळे स्वाभाविकपणे फुगवटा धरतो. अशा प्रकारचं माऊलींनी या ठिकाणी तपशिलात वर्णन केलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला प्राण म्हणजे काय, प्राणवायू म्हणजे काय याची भिन्नता आणि त्यातलं जे काही सूक्ष्मता आहे ती आपल्याला पाहायची आहे. प्राण म्हणजे प्राणशक्ती व शरीरातील प्राणवायू याचे स्वरूप व भिन्नता, अशा अर्थाचा हा विषय आपण तपशिलात बघणार आहोत. प्राणशक्ती आणि प्राण कार्यभेदाने म्हणजे उपाधिभेदाने 5 प्रकारचा असतो. अर्थात प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान होतो. एकच वायू अशा प्रकारे 5 भागात वाटलेला आहे. या संबंधाने भौतिकशास्त्रातील प्राणवायू, वैद्यकीय शास्त्राप्रमाणे शरीरातील त्याचे रूप व अध्यात्मातील प्राण हे थोडक्यात समजून घेणे आवश्यक आहे. वातावरणात उपयोगी असलेला फक्त प्राणवायू, इंग्रजीमध्ये ज्याला ऑक्सिजन म्हणतो, असे म्हणणे अपुरे आहे. सभोवतालचे वातावरण चैतन्याने म्हणजे प्राणशक्तीने भरून आहे. आणि या संदर्भामध्ये एक अत्यंत सुंदर असा अनुभव आपल्यापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न करतो. मूळ फिलिपाईन्स वंशाचे पण भारतीय अध्यात्मशास्त्राचे गाढे अभ्यासक व खंदे पुरस्कर्ते असलेले वैकुंठवासी, हा शब्द मी त्यांना लावतोय, चोवा कॉक सुई असं त्यांचं नाव, यांच्या प्रणीत प्राणिक हिलिंग संप्रदायाच्या शिबिरामध्ये आपल्याला असा अनुभव मिळून दिला जातो. समजण्यासाठी आपण नेहमी म्हणतो, सर्व अवयवातील सर्व पेशींना प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन अत्यावश्यक आहे. प्रत्यक्षात प्राणवायू वायू स्वरूपात पेशीपर्यंत पोहोचत नाही. फुफ्फुसात रक्तातील हिमोग्लोबिन HB हे मूलद्रव्य प्राणवायूच्या संपर्कात येऊन HBO हे संयुग तयार होते, जे रक्ताद्वारे प्रत्येक पेशीपर्यंत म्हणजे सेलपर्यंत पोहोचते. युक्तीद्वारे समजून घेण्यासाठी असे म्हणता येईल की प्राणवायूतील प्राण पेशीपर्यंत जातो आणि वर उल्लेखित रक्तातील संयुग हे प्राणाचे म्हणजे प्राणशक्तीचे स्थूल रूप आहे. मेंदूचा जवळपास 80% इतका भाग शरीराच्या
चयापचयासाठीच्या म्हणजे मेटाबॉलिझमसाठीच्या अविरतपणे सुरू असलेल्या क्रिया, जसे हृदय व फुफ्फुसाद्वारे रक्तशुद्धीकरणासाठीच्या क्रिया, त्यासाठी शुद्ध अशुद्ध रक्ताच्या अभिसरणाच्या क्रिया, लिव्हर म्हणजे यकृत ज्याला आपण म्हणतो, व आतड्याच्या पचन व मलनिर्मितीसाठीच्या क्रिया, किडनीच्या रक्तशुद्धीकरण व मूत्र निर्मितीसाठीच्या क्रिया, या व इतर क्रियासाठी चेतासंस्थेद्वारे, ज्याला आपण नर्व सिस्टीम असं म्हणतो, संदेश वहनाच्या क्रिया इत्यादी व पुढे दर्शविलेल्या कार्यात व्यस्त असतो व या क्रिया वायूकडून होत नसून प्राणशक्ती प्राणाद्वारे होत असतात, आपोआप होत असतात. व्यक्तीचे त्यावर नियंत्रण नसते. तहान लागली, तृष्णेची संवेदना जीभ घसा या भागात कळली, हे वर उल्लेखित प्राण किंवा प्राणशक्तीचे सूक्ष्म स्वरूप आहे. असेच भुकेबाबतही होते. हीच प्राणशक्ती पायापासून अशुद्ध रक्त हृदयापर्यंत, नंतर फुफ्फुसात प्राणशक्तीयुक्त म्हणजे प्राणवायुयुक्त करून हृदयापासून मेंदूपर्यंत अर्थात खालून वर पोहोचवते. ज्या प्राणशक्तीच्या असण्याने व्यक्ती जिवंत आहे असे आपण म्हणतो, त्या प्राणशक्तीचे एक कार्य वरीलप्रमाणे पायापासून सहस्रार चक्रापर्यंत खालून वर म्हणजे ऊर्ध्व दिशेने क्रिया करणे हे आहे. ऊर्ध्व दिशेने कार्य करणाऱ्या प्राणशक्तीस अध्यात्मात प्राण ही संज्ञा वापरतात. आणि या ठिकाणी हे आपण आपल्या मनाचं लावतोय का? तर नाही. माऊलींनी अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 336 मध्ये हा विषय सांगितला आहे. कंदौनी हृदयवरी प्रणवाची उजरी, करिता तेची शरीरी प्राणू म्हणजे. त्याच प्रकारे वरून खाली जाणाऱ्या क्रियासुद्धा हाच प्राण म्हणजे प्राणशक्ती करतो. ज्यावेळेस प्राण म्हणजे प्राणशक्ती वरून खाली जाणाऱ्या सर्व क्रिया म्हणजे पचन, पादने, रक्तप्रवाह इत्यादी करतो, तेव्हा कार्यभेद लक्षात घेऊन त्या प्राणास अध्यात्मात अपान ही संज्ञा दिली जाते. याच पद्धतीने व्यान, उदान, समान या संज्ञा उपाधिभेदाने म्हणजे कार्यभेदाने प्राणास दिल्या जातात. शरीरशास्त्राचे किती सखोल आणि तर्कसंगत ज्ञान आपल्याकडे होते व त्याचा माऊलींनी 725 वर्षापूर्वी किती सुंदर उहापोह केला आहे ते पाहून आश्चर्य वाटते, आनंदही होतो. मात्र उपयोग तेव्हाच होईल जेव्हा माऊली सांगतात त्याप्रमाणे आचरण केल्यास. नुसते वाचून अर्थात समजावून घेऊन परिणाम दिसणार नाहीत. परिणाम हवे असतील तर त्याप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला माऊली अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 337 ते 340 मध्ये काय म्हणतात ते आपण पाहूया. अध्याय 18 ओवी 337. मग ऊर्ध्वीची या रिगा निगा, पुढती तेची शक्ती पैगा, उदानू ऐसिया लिंगा पात्र जाहली. 337-38. अधोरंध्राचे निवाहे, अपानू हे नाम लाहे, व्यापकपणे होये व्यानू तेची. 338. अरोगिली नीरसे, शरीर भरी सरिसे, आणि न सांडिता असे सर्व संधी. 339 आणि 340 ओवी. ऐसिया इया राहटी,
मग तेची क्रिया पाठी समान ऐसी किरीटी बोलिजे गा. त्याच पद्धतीने शिंक, जांभाई, ढेकर येण्यामागे असलेल्या प्राणास, तसेच क्षुधा म्हणजे भूक, तृष्णा म्हणजे तहान, त्यांची संवेदना, जाणीव प्राप्त करून देणाऱ्या प्राणास अनुक्रमे नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय ही नावे उपप्राण म्हणून अध्यात्मशास्त्रात वापरतात. यावरून लक्षात येईल की हे पंचप्राण व पंच उपप्राण हे कार्यभेदाने किंबहुना उपाधिभेदाने प्राणाचे प्रकार आहेत. पूर्ण स्पष्टीकरणासाठी अध्याय 18 आणि त्यामध्ये ओवी 333 ते 346 म्हणजे आपण वाचल्यानंतरच्या अगोदरच्या 3, नंतरच्या पुन्हा 3 ओवी, त्यामध्ये हा सगळा स्पष्टीकरण माऊलींनी फार उत्तम रीतीने केलेलं आहे. अशा रीतीने मेंदूचा फार मोठा भाग वरील क्रिया करण्यात आणि पंच ज्ञानेंद्रियाद्वारे ग्रहण केलेल्या विषयांना समजून घेण्यात, त्यांच्याकडून तसेच कर्मेंद्रियाकडून नेहमीची कर्मे करून घेण्यात व्यस्त असतो. बोलीभाषे समजण्यासाठी त्यांना वायू म्हणून संबोधले जाते. शिंक असो, ढेकर, जांभाई देताना वायूही बाहेर पडतो, त्यामुळे प्राण म्हणजे वायू असे वाटू लागते. तहान व भुकेच्या संवेदनेमागे शिंक, ढेकर, जांभाईप्रमाणे प्रत्यक्ष वायू नाही, हे स्पष्ट आहे. फुफ्फुस व पोटातील पोकळी, नाकाजवळील सायनोसेस, कानाच्या पडद्यामागील पोकळी, या नाकाद्वारे व अन्नग्रहण, पचनमार्ग, GI ट्रॅक ज्याला म्हणतात, घसा व गुदद्वाराद्वारे शरीराबाहेर आकाशास हवेत जोडला गेलेला आहे. बोगद्यातील पोकळी जशी पर्वताचा भाग नसून बाह्य आकाशाचा म्हणजे वातावरणाचा भाग ठरते, त्याप्रमाणे वरील जागेतील पोकळी शरीराचा भाग नसून जोडल्या गेलेल्या बाह्य आकाशाचा वातावरणाचा भाग आहे व तेथे वायू असतो. या व्यतिरिक्त संपूर्ण शरीरात जसे हात, पाय, अस्थि, सर्व प्रकारचे स्नायू व त्यापासून बनलेले शरीराचे हृदय, मेंदू इत्यादी भाग, यामध्ये वायू म्हणजे गॅस, ज्याला हवा, ऑक्सिजन, वायू वगैरे वगैरे नसतो, पण शक्तिरूपाने प्राण असतो. सुखासनात किंवा वज्रासनात बसून गुदद्वारा कुंचित न करता फुफ्फुस व पोटामध्ये भरभरून श्वास भरून घेऊन जितका वेळ शक्य आहे तितका वेळ कुंभक केला तरीसुद्धा कोंडून धरलेली हवा पचन मार्गिकेत जात नाही वा गुदद्वारावटे बाहेर पडत नाही. पूजेमध्ये प्राणाय स्वाहा, अपानय स्वाहा इत्यादी नैवेद्याच्या वेळी म्हणून तो काही नैवेद्य अर्पण करण्यात येतो. सारांश प्राणायाम कुंडलिनी अभ्यास व पूजेत ज्यास अपान म्हणून संबोधण्यात येते तो गुदद्वारे वाटे बाहेर पडणारा दुर्गंधी वायू म्हणजे पाद नाही. तसेच प्राण, अपान इत्यादी पंचप्राण व पंच उपप्राण वायू नसून स्वरूपाने शक्ती, ऊर्जा, चेतना, संवेदना आहेत. तथापि न दिसता संवेदनेच्या प्रवाहाद्वारे जाणवणे हे वायू व प्राणामध्ये निश्चितपणे असलेले साम्य विचारात घेता युक्तीद्वारे समजावून देण्यासाठी प्राणास वायू म्हटले जाते. प्राणाद्वारे संचालित होणाऱ्या म्हणजे प्राणाची पत्नी असलेल्या क्रियाशक्तीच्या शरीराच्या बाहेर जाणे, आत येणे हे जीभ म्हणजे वाचा, हात पाय उपस्थ म्हणजे जनेंद्रिय आणि गुद या 5 कर्मेंद्रियाच्या द्वारे होते. आणि ते माऊलींनी आपल्याला अध्याय क्रमांक 13 आणि ओवी क्रमांक 102 मध्ये कसं सांगितलंय ते पाहू. पै प्राणाची अंतौरी क्रियाशक्ती जे शरीरी तियेची रिगिनिगी द्वारी पाचे इहे.
उपादान कारण असलेल्या पंचमहाभूतांच्या दृष्टीने विचार करता जसे रक्तामध्ये जलतत्व व पृथ्वीतत्व आहे तसे प्राणामध्ये वायुतत्व आहे. आणि हे सुद्धा माऊलींनी सांगितलंय बरं का. ओवी क्रमांक 106 अध्याय क्रमांक 13. आणि शुक्रशोणितांचा सांधा मिळता पाचांचा बांधा वायुतत्व दशदा एकची जाहले. एकच वायू 10 ठिकाणी विभागला गेलाय. माऊली इतकं स्पष्ट करून सांगतात प्रत्येक वेळेला. अशा रीतीने कार्यभेदाने व कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या दिशामुळे अर्थात मार्गामुळे एकाच प्राणास प्राणशक्तीस क्रियाशक्तीस वेगवेगळी नाव प्राप्त होतात. प्राण प्राणशक्ती क्रियाशक्ती ही ऊर्जा शुद्ध चैतन्य संवेदना आहे आणि वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या मार्गातील प्रवाहाद्वारे म्हणजे वृत्तीपंथे हे माऊलींनी अध्याय 18 आणि ओवी 343 मध्ये बरं का स्पष्ट केलंय. ओवी अशी आहे. ते भेदली वृत्तीपंथे वायुशक्ती गा येथे कर्म कारण चौथे ऐसे जान. तर अशा प्रकारे वाहणारी आहे म्हणजे वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या मार्गातील प्रवाहाद्वारे वृत्तीपंथे आणि ही प्रवाही संवेदना ग्रहणशील आहे. आणि तेही माऊली आपल्याला सांगतात अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 29 मध्ये गीतेमध्ये हा विषय आलेला आहे. तो श्लोक आपल्याला मी वाचून दाखवतो. अपाने जुहती प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापान गती रुद्वा प्राणायाम परायणः. वैद्यकीय शास्त्रात शरीरांतर्गतच्या क्रियांचे वर्गीकरण, रोगाचे निदान आणि उपचाराच्या दृष्टीने श्वासोच्छ्वास संस्था, पचन संस्था इत्यादी असे केले जाते. आयुर्वेदात पंचकोश वात पित्त कफ असे वर्गीकरण केले जाते. अध्यात्मशास्त्रातील वर्गीकरण वेगळ्या पद्धतीने प्राण अपानादी केले जाते कारण वर्गीकरणाचा हेतू वेगळा आहे. साधकावस्थेत प्रत्येकास येणारी प्रतीती ही जीवभावाद्वारे येत असते. त्यामुळे प्रत्येक क्रियेत स्वतःचे कर्तेपण अनुभवास येत असते. हा जीवभाव सोडणे आणि ज्याकडे जेथे कर्तेपणा नाही तो आत्मा अनुभवणे हा उद्देश आणि हे साध्य आहे. त्यासाठीचा मार्ग आहे शरीराशी एकनिष्ठ होणे. आणि माऊली अध्याय क्रमांक 5 आणि ओवी क्रमांक 151 मध्ये आपल्याला सांगून गेले. तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडो नि बाहिरे शरीरे कंदरे केले मन. काय करतात की जीव जो आहे जसे भूतकाळातील घटना आघात भूत भविष्यातील इच्छा आशा अपेक्षा इत्यादी अनुकूल प्रतिकूल असे सर्व विचार मनाबाहेर ठेवून आपले मन ते शरीरामध्ये ठेवून शरीराशी समग्रतेने एकनिष्ठ करतात. आणि जे असे करतात त्यांना हा अनुभव येतो. आणि कर्तेपणा सोडून देऊन अशा प्रकारचा अनुभवणे तसेच अनुभवण्यास शिकणे जे व जसे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन केल्याने वरील मार्गाचे ते सोपे व उपयुक्त असे साधन ठरू शकेल. यावर ऋषीमुनींनी पूर्ण संशोधन व अनुभवाद्वारे खात्री करून घेऊन पंचप्राण आणि पंच उपप्राण असे प्राणशक्तीचे वर्गीकरण केलेले आहे. आता आपल्याला प्राणायाम व कुंडलिनी अभ्यास या दोन्ही साधना कर्तेपणा रहिततेच्या अनुभवाकडे घेऊन जाणाऱ्या कशा आहेत ते पाहायचं आहे. वरच्या परिच्छेदामधील माहिती लक्षात घेऊन ओवी क्रमांक 214 म्हणजे ज्या ओवीपासनं आपण आजचं सत्र सुरू केले. जो मूळ बंधे कोंडला अपानू माघोता मुरडला तो सवेची वरी साकडला धरी फुगू.
अपान शक्तीचे कुंडलिनी जागृत करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्व लक्षात घ्यावे. श्वासाच्या साह्याने म्हणजे प्राणाच्या संवेदनाच्या प्रवाहाचा अनुभव घ्यायचा, अशी ही साधना आहे. ज्याचे आपण करते नाही त्या प्राणाचा म्हणजे संवेदना प्रवाहाचा अनुभव सहजतेने पण समग्रतेने साक्षीभावाने घेत राहावयाचे, ही साधना. संवेदना हे नाम रूपरहित सूक्ष्मतम आलंबन आहे. संवेदनेचे आपण करते नसल्यामुळे संवेदनेच्या प्रवाहाकडे पाहताना साक्षीभाव जोपासणे सोपे आहे. सूक्ष्म आलंबन व साक्षीभावामुळे मनाचे चाचल्य आपोआप कमी होत जाते. बुद्धी सूक्ष्म व स्थिर होते. साहजिकच या साधनेच्या द्वारे म्हणजे कुंडलिनी अभ्यासाद्वारे सर्व कर्तेपणा प्राणाकडे जाऊन कर्तेपणा रहिततेचा अनुभव येतो. अशा रीतीने ही साधना कर्तेपणा रहिततेकडे घेऊन जाते व अखेरीस अहम ब्रह्मास्मी या शब्दज्ञानाचे अपरोक्षानुभूतीत रूपांतर करते. वर्गीकरण व साधनेमागील हे विज्ञान लक्षात घ्यावे. कुंडलिनी विकासासाठी पंचप्राणापैकी वर जाणाऱ्या संवेदना प्रवाहाचा अर्थात प्राणाचा अनुभव येणे महत्त्वाचे आहे. श्वास सोडण्याच्या म्हणजे रेचकाच्या अनुभवासोबत प्राणाचा अनुभव घेणे सोपे असते, कारण दोन्ही ऊर्ध्वगामी आहेत. प्राणाचा अनुभव जसा जसा ठळक होत जातो तसा तसा कुंडलिनीचा विकास होत आहे असे लक्षात घ्यावे. पुढची ओवी 215वी आहे. माऊली म्हणतात, क्षोभलेपणे माझे वाईला ठाई गाजे मनी पुरेसी झुंजे राहोनिया. कोंडलेल्या श्वासाद्वारे जाणवणारा खालच्या व वरच्या बंधामुळे अडकून पडलेल्या प्राणशक्तीचा अपानाचा क्षोभ वाढत जातो आणि अपान अडकलेल्या ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो व तेथेच राहून खालून तिसऱ्या असलेल्या नाभिस्थानाच्या मणिपूर चक्राला धक्के देतो, प्रभावित करतो. ओवी क्रमांक 55 आणि 192 मध्ये सांगितलेले प्राणायाम व आता सांगण्यात येत असलेल्या 3 बंधाचा प्राणायाम व पुढे ओवी क्रमांक 237 काय म्हणतात माऊली. 237 ओवीमध्ये म्हणतात, तेथ अध वरवते आकुंचे ऊर्ध तळवते खाचे तया खेवा माझी चक्राचे पदर उरती. माऊलीचं म्हणणं असं आहे, श्वासोश्वासातील खालून वर व वरून खाली वाहणारे हे दोन्ही वायू म्हणजे पूरक व रेचक मंद होतात. त्याच्या भेटीमध्ये षटचक्रांचे नुसते पदर उरतात. श्वास सोडताना प्राणाचा प्रवाह म्हणजे प्राणाच्या संवेदनाचा प्रवाह खालून वर प्रत्येक चक्र ओलांडत जात असतो, पण चक्रातील जडत्वामुळे ते अनुभवास येत नसते. कुंडलिनीचा विकास सुरू झाला की प्रत्येक चक्राचे जडत्व संपून नुसते पदर उरतात, अर्थात संवेदना जाणवण्यातील अडसर संपतो. प्राण जाणीवेच्या कक्षेत येतो, हा त्याचा भाव. पदर म्हणजे जणू जाळीदार पातळ कापड जे संवेदनेचा प्रवाह अडू शकत नाही, असा त्याचा भाव. आता पुढच्या 273 ओवीमध्ये माऊली हा विषय कसा आणखी स्पष्ट करतात. ओवी 273 अशी आहे, जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. प्रणवाची उघडी जन्मभूमी आहे ती कुंडलिनी अध्यात्म जगताची आई आहे. आणि याचा जो काही या ठिकाणी अर्थ सांगितला आहे तो आपण तपशिलामध्ये लवकर बघणारच आहोत. याच अध्यायामध्ये आहे तो विषय. तर कुंडलिनी साधना 1 वर्ष केली. किती मिनिटाची म्हणून? 3 मिनिटाची फक्त. ही ओवी खात्रीने अनुभवास येते. म्हणजे क्षोभले पण माझे वाईला ठाई गाजे मनी पुरेसी झुंजे राहुनिया. संवेदनेचा प्रवाह स्पष्टपणे कळायला लागला की ही ओवी अनुभवास येते. 3 बंध देऊन श्वास कोंडलेला असताना खालून वर जाऊ इच्छिणारा अपान
व प्राणशक्तीचा प्रवाह नाभिस्थानाच्या ठिकाणी असलेल्या मणिपूर चक्राला धक्के मारत आहे हे स्पष्ट जाणवते. वर्षभराच्या आत जाणवते, प्रयत्न केला पाहिजे. मग थावलिये वाहटुळी सैंद घेऊनी घर डहुडी बाळपणीची कुहीटुळी बाहेर घाली. मग प्राणशक्तीची म्हणजे अपानाची ती बळावलेली वावटळ सर्व शरीरात फिरते आणि लहानपणापासून साठलेली पोटातली कुजकी घाण बाहेर काढते. मुद्रा प्राणायामामध्ये मुद्रेप्रमाणे शरीराच्या विशिष्ट भागात प्राणशक्तीचे प्रमाण वाढत असते. वज्रासनात 3 बंध देऊन श्वास कोंडल्यावर प्राणशक्ती समप्रमाणात सर्व शरीरात पसरते व संपूर्ण शरीरच शुद्ध होते. पचनसंस्था शुद्ध होणे, शरीर शुद्ध होणे हे महत्त्वाचे असले तरी गौण भाग आहे. लहानपणापासून मनावर जे लहान मोठे आघात होतात, परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्यातून तयार झालेले विकार मनाला व्यापून असतात. खरी घाण ही आहे जी या प्राणायामाने शुद्ध होते व मन त्यामुळे शांत होते. पुढची माऊलींची ओवी. भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे कफपित्तांचे थारे उरो नेदी. कोंडलेल्या अवस्थेमुळे शरीरांतर्गत एखादी विशिष्ट दिशा आता धारण न करणारा तो अपान आता कोठ्यात शिरतो आणि तेथे असलेले वात, कफ आणि पित्त यांचे असंतुलन उरू देत नाही. वात, पित्त, कफ यापैकी एकाचे प्राबल्य म्हणजे रोग, ते प्राबल्य प्राणायाम नष्ट करतो. धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आतली मज्जा काढी आस्तिगत. सप्तधातूंची स्थाने ओलांडतो, मेदाचे म्हणजे फॅट्स डोंगर फोडतो आणि हाडामधील मज्जा बाहेर काढतो. साध्या वज्रासनात नियमितपणे केलेला 3 बंधाचा अभ्यास शरीरातील मेद कमी करतो. वजन व पोटाचा घेर कमी होतो. शरीराची शुद्धी तर होतेच, पण शरीरातील अस्थिची सुद्धा शुद्धी होते हा भावार्थ. नाडीते सोडवी गात्रांते विगडवी साधका ते भेडसावी परी बिहावेना. नाड्या खुला करतो, सुषुम्ना सुरू करतो. अवयव सांधे सुरुवातीस 1-2 आठवडे अवघडतात, नंतर शरीरात लवचिकता येते. योग साधकाला भीती दाखवतो, परंतु त्याने भिवू नये असं माऊली सांगतात. तरी भियावे ना. श्वास कोंडलेला असताना भीतीमुळे कधीकधी तिन्ही बंद दूर करून श्वास सोडतो असे होते. जास्तीत जास्त वेळ श्वास रोखून ठेवायचा असतो. शरीराची रचनाच अशी की एका मर्यादेनंतर श्वास सोडावाच लागतो. त्यामुळे भिण्याचे कारण नाही हा भावार्थ. व्याधी ते दावी सवेची हरवी आप पृथ्वी कालवी एक वाट. तो व्याधी निदर्शनास आणतो, परंतु लागलीच त्यांना नाहीसे करतो. सांध्यातील अवघडलेला इत्यादी जो काही त्रास आहे तो निघून जातो आणि शरीरातील पृथ्वी व जल तत्वांना एकात एक कालवितो. सर्व प्राणायामांचा स्थलनिर्देश या ठिकाणी आपण जर केला तर आपल्याला ते प्रत्यक्ष करायला सोयीचं होईल. ओवी क्रमांक 55 प्रमाणे प्राणायाम व शीतली. ओवी क्रमांक 192 प्रमाणे मुद्रा प्राणायाम व शीतली. जागेवर धावणे व ओवी अध्याय 5 ओवी 153 प्रमाणे अनुलोम विलोम. ओवी 208 प्रमाणे कपालभातीसह 3 बंधाचा प्राणायाम व शीतली. यासाठी रोज अर्धा तास लागतो. प्राणायामानंतर सुखासनात ध्यानाभ्यास करावा. ध्यान प्राणायामामुळे कुंडलिनी विकसित होते. माऊलींनी हा विषय म्हणजे कुंडलिनी दर्शन किती सुंदर पद्धतीनं फुलवलेला आहे आणि म्हणून त्या संदर्भात काही त्याचं महत्त्व, त्याचा सारांश, काही प्रस्तावना करणं आवश्यक आहे. म्हणजे माऊलींच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत 221 पासून 248 पर्यंत ज्या कुंडलिनीचा बाल्यावस्थेपर्यंतचा विकास हा विषय माऊलींनी त्यात समजावून सांगितलेला आहे.
पण नेमकं ते काय आहे ते समजण्याकरता आपल्याला अगोदर काही प्रस्तावना करणं आवश्यक आहे. ओवी क्रमांक 221, आता मी आत्ता ज्याचा उल्लेख केला आहे ते 273मध्ये, म्हणजे या जवळपास 52 ओव्यामध्ये कुंडलिनी अभ्यास अनुभव सांगितला आहे. त्यापैकी ओवी 248 पर्यंतचा अभ्यास व अनुभव कुंडलिनी जागृत झाली आहे व बाल्यावस्थेत आहे तोपर्यंतचा आहे. यापूर्वी सांगितलेले प्राणायाम व माऊलींनी सविस्तरपणे वर्णन केलेला पूर्णमुद्रेत 3 बंदासह करावयाचा महत् प्राणायाम निष्ठेने वर्षभर केल्यास ओवी 248 पर्यंत सांगितलेला शरीराच्या व मनाच्या शुद्धतेचा ध्यानाभ्यासासाठी आवश्यक असलेला भाग प्राप्त झाल्याचे अनुभवास येते. त्यापुढील ओवी 270 पर्यंत पूर्ण विकसित कुंडलिनीचे दर्शन आहे. इतका टळटळीत अनुभव असलेले योगी सध्या पाहण्यात नाहीत. चक्राधारे ध्यानाभ्यास शिकविणारे गुरु उपलब्ध आहेत. त्यामध्ये विविध चक्रांचा आलंबन म्हणून उपयोग करणे, श्वासासोबत प्राणशक्ती अनुभवून तिचा चक्रावर आघात करणे असे अत्यंत उपयोगी अभ्यास उपलब्ध आहेत. या कोर्सेसमुळे व सिद्ध समाधी योग किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग सारख्या ध्यान प्राणायामाच्या शिबिरामुळे शरीर व मनाची शुद्धी वेगाने विलक्षण चांगली होते. आध्यात्मिक प्रगतीबरोबर चांगले स्वास्थ्य व नोकरी व्यवसायातील कार्यक्षमतेमध्ये वाढ अनुभवास येते. या कोर्सेसमुळे सुरू झालेले साधकाचे कर्मयोगाचे कृतिशील आचरण, ध्यान, प्राणायाम यामुळे कुंडलिनी विकासाचे फायदे मिळणे सुरू होते. माऊलींनी ओवी 248 पर्यंत सांगितलेल्या अनुभवापैकी काही अनुभव निश्चित येतात. अंतिमतः आत्मानुभूती व नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करणे हे ध्येय आहे. त्यासाठी कुंडलिनी पूर्णतः विकसित होणे आवश्यकही नाही. कुंडलिनीचा पूर्णतः विकास आवश्यक नसल्यामुळे ध्यान प्राणायामाची गरज नाही, ही भूमिका साधनेपासून पळवाट शोधणारी आहे. कुंडलिनी विकास म्हणजे हठयोग ही भूमिकाही अपुरी आणि अयोग्य आहे. कुंडलिनी विकास ध्यान प्राणायामाने होतो हे लक्षात घ्यावे. रोज फक्त 12 सूर्यनमस्कार, प्राणायाम म्हणजे मुद्रा प्राणायाम व 3 बंधाच्या प्राणायामासह 4 मिनिटांचा कुंडलिनी अभ्यास आवश्यक साधना म्हणून निष्ठेने अध्याय 3 मधील कर्मयोगाचे आचरण अशी जोड व ज्ञान व भक्ती देणे समन्वय साधने या जन्मात आत्मानुभूती मिळविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि प्राणायामाचे फायदे जर आपण विचारात घेतले तर कपड्यावरील सर्वच डाग एकाच प्रक्रियेने निघून जात नाहीत. काही साबणाने, काही डिटर्जंटने व काही धोब्याच्या भट्टीने जातात. त्याप्रमाणे आत्मानुभूतीसाठी आवश्यक असलेली शरीर व चित्ताची शुद्धी फक्त नामस्मरण, श्रवण म्हणजे ज्ञान, भागवत, कीर्तन, भक्ती, वर्णाश्रमोचित नित्य नैमित्तिकादी कर्माचरणाद्वारे पूर्ण होणे खूप अवघड आहे. त्याला ध्यान आणि प्राणायामाची जोड व साधना म्हणून निष्ठेने सर्व कर्माचे कर्मयोगाप्रमाणे आचरण अत्यंत आवश्यक आहे. कोणते अंग जास्त महत्त्वाचे या विचाराला गौणत्व देऊन साधकास याच जन्मी व तीही लवकर आत्मानुभूती मिळवून देणे हे जे माऊलीचे आणि गीतेचे ध्येय आहे ते साकार करणे जास्त महत्त्वाचे आहे. व त्यासाठी सर्वच अंगाचा म्हणजे ज्ञान, भक्ती, ध्यान, प्राणायाम, कर्म व प्रत्यक्ष संवादाद्वारे गुरूंचे मार्गदर्शन यांचा समन्वय साधने अत्यंत आवश्यक आहे. ध्यान प्राणायामाने शरीराची व चित्ताची विलक्षण शुद्धी होते. शरीरातील रोग, वात, पित्त, कफाचे असंतुलन संपते. त्यामुळे शरीरातील वेदना, दुःख, कसमस, तमोगुण, रजोगुणाची अनावश्यक असलेली मात्रा संपते. त्यामुळे विवेक, वैराग्य जोपासणे शक्य होते. कर्मयुगाचे आचरण सोपे होते. सर्वच क्षेत्रातील आत्मविश्वास, कार्यक्षमता वाढते. व्यावहारिक दुःख कमी होते. त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीचा वेग वाढतो. सुचक्र सुरू होते. प्रवृत्ती
तील आवेग कमी होतो व समोर आलेले व्यावहारिक कर्म उत्साहाने, अचूकतेने व सहजतेने, समग्रतेने, साक्षीभावाने, निष्कामतेने पार पडते. तसेच आध्यात्मिक उन्नती होते, जी वृत्ती प्रवाह क्षीण होणे, मनाचे चांचल्य कमी होणे, बुद्धी स्थिर व सूक्ष्म होणे याद्वारे अनुभवास येते. खात्री पटते की आत्मानुभूती जवळ आली आहे. आत्मानुभूतीपूर्वी अनुभवास येणे अपेक्षित असलेली अमर्याद शांती आता मधून जाणवते आहे. या विलक्षण शुद्धतेची व्याप्ती म्हणजे बाल्यावस्थेपर्यंत विकसित झालेल्या कुंडलिनी शक्तीचा अनुभव. माऊलींनी पुढे 221 ते 248 पर्यंत सांगितलेला आहे. पुढच्या सत्रामध्ये त्याचं आपण चिंतन करणार आहोत. त्यानंतर ओवी 270 पर्यंत पूर्ण विकसित कुंडलिनीचे दर्शन घडविले आहे. ते त्यानंतरच्या सत्रात सांगण्यात येईल. आणि ज्या निष्ठेने विश्वरूप दर्शनाकडे आपण सर्वजण पाहतो, त्याच निष्ठेने माऊलींनी ओवी 249 ते 270 द्वारे घडविलेले पूर्ण विकसित कुंडलिनीचे दर्शन ग्रहण करावे. बाल्यावस्थेपर्यंत विकसित म्हणजे ओवी 274 पर्यंत झालेल्या कुंडलिनी शक्तीद्वारे आध्यात्मिक विकास कसा होत जातो व आत्मानुभूतीचे वर्णन हा विषय पुढे 292 पर्यंत माऊलींनी कसा सांगितलेला आहे हे पुढच्या सत्रामध्ये आपण बघणारच आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. आता 20 मिनिटाचं आपल्याला ध्यान करायचं आहे आणि त्याकरता आपला परवलीचा आणि सिद्ध मंत्र माझी माऊली